मदरसे म्हणजे दहशतवाद्यांचे अड्डे आहेत, तिथे शिक्षण मिळत नाही असं वक्तव्य नेरळमध्ये मंत्री नितेश राणे यांनी केलेलं आहे। बकरी ईद व्हर्च्युअली साजरी करा असं नितेश राणे म्हणाले। पर्यावरणवादी बकरी ईदवाल्यांना सल्ले का देत नाहीत असा खोचक सवालही राणेंनी विचारला। त्याची जी मदरसा जे इथे अनधिकृत उभी आहे, माझ्या रेडारवर आली आहे ती। आता बघू किती दिवस राहते, बघू। मी पण बघतो। मी पहिल्या दिवसापासून बोलतोय हे जे मदरसा आहेत ना, हे आतंकवादीचे अड्डे आहेत। हे काही शिक्षण देत नाहीत त्यांना, तिथे काय शिक्षण देत नाही। जरा धाड मारली कधी आमच्या पोलिसांना पण सांगतो, करा जोरदार काम। हिंदुत्ववादी विचाराच्या सरकार असताना करा, धाड मारा अशा मदरसांमध्ये। नाही तुम्हाला मेडल मिळवलं ना तर नावाचं नितेश राणे ना, एक लक्षात घ्या। होळीचा सण आला, दिवाळी आलं तर पर्यावरणपूरक होळी मनवा, ड्राय होळी मनवा, फटाके वाजवू नका। मग आता जी बकरी ईद येते आहे ना, त्यांना सांगा जरा व्हर्च्युअल बकरी करा, कापू नका बकरी। हा हिम्मत तुमच्यामध्ये? कशाला प्राण्यांना त्रास देतात? कापा कम्प्युटरवर अशी चांगली बकरी दाखवा, हम बकरी काट रहे हैं असं दाखवा। ती सल्ले त्यांना काय देत नाहीत? हा हिम्मत इकडच्या काही पर्यावरणवाल्यांना त्यांना ते सल्ले देण्याची? सल्ले देऊन तरी बघा, वस्त्रे बघा कुठे कुठे फिरतात। हा धाक आणि हा दरारा हिंदू समाजाचा असला पाहिजे। आज एक हिंदुत्वादी विचाराचे मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री आहेत। कुठल्याही हिंदूंकडे कोणी वाकड्या नजरेने बघितलं ते हिरवे साप परत बिळात जाणार नाही। एवढी ताकद तुमच्या सगळ्यांमध्ये, एक लक्षात घ्या, एवढी ताकद तुमच्या सगळ्यांमध्ये आहे। का घाबरायला पाहिजे? पोलीस डिपार्टमेंटचे आहेत, आहे माझं लक्ष तुमच्या सगळ्यांवर। उगाच आलेलो नाही, ते नावं घेऊन जातोय। आता एवढी यांनी सांगून टाकलं, माझा राम मंत्रालयामध्ये बसला आणि मी त्याचा हनुमान आहे, समजून घ्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।